नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ती अपडेट बघणार आहोत. तर मित्रांनो, विशेष विशेष म्हणजे या अपडेटमध्ये आपल्याला चक्रीवादळाची माहिती भेटणार आहे आणि त्याचबरोबर हे चक्रीवादळ कसं तयार होणार आहे, कुठून कुठे जाणार आहे, याची लाईव्ह अपडेट आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे तयार होण्यापासून तर ते धडकण्यापर्यंत आपल्याला याची अपडेट लाईव्ह व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि तोपर्यंत हे चक्राकार वारे चालू असताना आपल्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या भागात काय परिस्थिती असणार आहे याचाही एक मुख्य आढावा आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, हे चक्रीवादळ तयार होत असताना किंवा पुढे सरकत असताना महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्याची शक्यता होणार आहे याचं या अपडेट आपण घेणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, आपले लोकेशन कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी. पुढील व्हिडिओ पण विशेष आपल्यासाठी येणार आहे लवकरच. तर मित्रांनो, बघूया आधी पावसाची परिस्थिती, बघूया काय असणार आहे या चक्रीकार परिस्थिती सुरू असताना. आणि त्यानंतर आपण चक्रीकार वारे जे चक्रीवादळ आहे ते आपण बघणार आहोत, तर कसे तयार होत आहे आणि कुठून कुठे जाणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. तर आता हे जे वातावरण आहे 10 तारखेचं आपण सुरुवातीला बघूया, 10 ते 11 तारखेचं. आता सध्या गोव्यामध्ये आणि तसेच सिंधुदुर्ग, कर्नाटकाचा काहीसा भाग आणि सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये आजपासून पावसाची शक्यता आहे. आधी होती, पण आज आणि उद्या म्हणजे 11 आणि 12 तारखेला इथे पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे. आणि बहुतांश भागात बाकीच्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच हलके वारे वाहण्याची शक्यता इथे वर्तविली जात आहे. तसेच लातूरमध्ये आणि सोलापूरचा काहीसा भाग तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता 10 आणि 11 मे रोजी दिलेली आहे. तर आपण ह्या ठिकाणी बघू शकतो, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटकाचा काहीसा भाग, गोवा, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला 10, 11, 12, 13 तारखेपर्यंत पावसाचा एक आढावा आपण घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला पाऊस सांगितलेला आहे आणि बहुतांश भागात फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तिथे हलके वारे वाहताना आपल्याला दिसतील. पावसाची शक्यता तिथे नाही आहे. तर आपण लाईव्ह अपडेट घेणार आहोत 12 तारखेला आणि 13 तारखेला आता कुठे पावसात बदल होत आहे. त्याचप्रमाणे 19 तारखेपर्यंत जी अपडेट आहे ती अपडेट आपण ह्याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता ही जी अपडेट आहे आपण 11 ते 12 तारखेची बघत आहात. तर 11 ते 12 तारखेला पण इथे कोल्हापूरसह कर्नाटकाचा काहीसा भाग आणि गोव्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता इथे वर्तविली गेली आहे. आणि मित्रांनो, पुन्हा हा 13 तारखेला हा पाऊस आहे तो थोडा थांबणार आहे. त्यानंतर हा पाऊस कधी सुरू होतो याचा एक आढावा आपण घेणार आहोत. तर 13 तारखेला हा जो पाऊस आहे पूर्णपणे थांबलेला नाही आहे, पण ढगाळ वातावरण आणि कोकण किनारपट्टीच्या काहीशा भागात आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर हे जो पाऊस आहे, ज्यावेळेस चक्राकार वारे आणि हे चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर पावसाची शक्यता पुन्हा वाढणार आहे. तर त्याचा एक आढावा आपण घेऊया. तीव्र झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा जास्त फटका आपल्याला बसू शकतो याचा एक आढावा आपण घेऊया. तर मित्रांनो, बहुतांश भागात कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळणार आहे. तर आपण हे बघू शकतो, हे जे ढगाळ वातावरण आहे आणि आता 16 ते 17 तारखेनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. तर 16 ते 17 तारखेनंतर जो पाऊस सुरू होणार आहे तो फक्त आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये बघायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह काहीशा भागात आपल्याला हलका पाऊस आहे. तसेच मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. तर बहुतांश भागांमध्ये फक्त आपल्याला वादळी वारे ते पण हलकेच आपल्याला बघायला मिळू शकतात. 18 तारखेला जर बघितलं तर 18 तारखेला थोडा पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तो पण फक्त कोकण किनारपट्टीमध्येच. मुंबईसह नाशिकच्याही काही भागात आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तविली जाऊ शकते. गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे, मुंबईच्या काहीशा भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस आहे. तसेच नाशिकच्याही काहीशा भागात आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता 17, 18 आणि 19 तारखेला वर्तविली जाणार आहे. तर 19 तारखेला आपण बघू शकतो सर्वत्र भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळणार आहे. पण जो पाऊस आहे तो फक्त आपल्याला कोकण किनारपट्टीमध्येच बघायला मिळणार आहे. तर बहुतांश भागात फक्त ढगाळ वातावरण आणि हलके वारे वाहताना दिसणार आहे. लाईव्ह बघणार आहोत. तर हे कुठून कुठे जाणार आहे आणि कशी सुरुवात होणार आहे याचा एक आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला संपूर्ण बघत चला. आता हे जे चक्राकार वारे आहे हे
कमी दाबाचे क्षेत्र जास्त झाल्यानंतर याचं चक्राकारमध्ये रूपांतर होत असतं आणि आता हे चक्रीवादळ तयार होणार आहे आणि हे कसे तयार होत आहे, कुठून कुठे जाणार आहे याचा एक आढावा आपण या व्हिडिओमध्ये आता सुरू करणार आहोत. लाईव्ह आपण बघू शकतात. 11 ते 12 मे रोजी ही अपडेट आपण बघत आहात. तर ह्या दिवशी अरबी समुद्रामध्ये काहीसे कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे आणि हे जे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यानंतर याचा थेट परिणाम चक्रीवादळामध्ये होत असतो. आता ही 12 तारखेची जी अपडेट आपण बघत आहात, 12 तारखेपर्यंत आपण सुरुवात केली बघायला आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या काहीशा भागात एक मोठं चक्रीवादळ चालू आहे. या चक्रीवादळाचे थेट वारे आपल्या दिशेने येत आहे. आपण बघूया. तर हे जे हे वारे आहे ते आपल्या ओमान यमनला काहीशा भागात धडकून आपल्या भागांमध्ये अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची तयारी होत आहे आणि अरबी समुद्रात आधीच आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. तर याचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या काहीशा भागात होणार आहे, ही आपण लाईव्ह बघणार आहोत. आता आपण 14 मे रोजीचे अपडेट आपण बघत आहात. तर 14 मे रोजीच्या अपडेटमध्ये काही चक्राकार परिस्थितीला सुरुवात झालेली आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता. आणि मित्रांनो, हे जे चक्रीवादळ आहे हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, ऑस्ट्रेलियाच्या भागाकडे आहे हे चक्रीवादळ आणि याचे जे वारे वाहत आहे हे आपल्या भारताच्या दिशेने येत आहे आणि हे वारे ह्या ठिकाणी आपण बघू शकतो केनियाला धडकून आणि सोमालियाला धडकून आपल्या अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्याला साथ देत आहे. आणि इथे एक छोटंसं चक्रीवादळ आपण या ठिकाणी बघू शकतो. छोटंसं चक्रीवादळाला इथे सुरुवात झालेली आहे. आपण हे 14 तारखेचं संध्याकाळपर्यंतचे अपडेट आहे. आता 15 तारखेला जी सुरुवात झालेली आहे, तर 15 तारखेला इथे चक्रीवादळाला एकदम बारीकशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. चक्रीवादळ आहे 12 तारखेचं, 15 तारखेचं आपण या ठिकाणी बघू शकतो मालदीवजवळ चक्रीवादळ सुरुवात झालेली आहे आणि आता हे चक्रीवादळ तीव्र होणार आहे. किती तारखेला हे तीव्र होऊन कोणकोणत्या भागाकडे वळणार आहे याचा एक आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तसेच आता हे 15 तारखेला संध्याकाळी एकदम असं छोटंसं चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि मित्रांनो, काही वेळास हे चक्रीवादळ आहे हे विरघळून पण जात असतं, मोठं होत पण नाही. पण कमी दाबाचे क्षेत्र वाढल्यानंतर हे चक्रीवादळ तीव्र होत असतं. आता हे बघूया, आता हे तीव्र होतं की नाही आणि कोणकोणत्या दिशेने जाणार आहे याचा एक आढावा आपण घेणार आहोत. तर आता ही 16 तारखेनंतर थोडंसं चक्रीवादळ हे तीव्र झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आता इथे आपण 2 चक्रीवादळ बघू शकतो. एक छोटंसं, पण हे छोटं जे आहे ते विरघळू शकतं आणि मोठं जे आहे ते तीव्र याच्यामध्ये होऊ शकतं. तीव्र चक्रीवादळामध्ये याचं रूपांतर होण्याची शक्यता आहे. आता हे आपण 17 तारखेला जर बघितलं तर 17 तारखेला थोडंसं चक्रीवादळ अति तीव्र झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो 18 ते 19 तारखेला अतितीव्र चक्रीवादळ या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर 18 तारखेला याचं रूपांतर अतितीव्र प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. आता हे पुढं कुठे जाणार आहे आणि का इथेच विरघळणार आहे याची अपडेट आपण लगेच घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आपण आता बघितलं सुरुवातीपासून हे चक्रीवादळ कसे तयार झाले आणि कुठून कुठे चाललेले आहे, तर आपण हे बघितलेलं आहे. तर आता 19 तारखेला जे आहे हे चक्रीवादळ अतितीव्र होताना आपल्याला बघायला मिळत आहे. 18 तारखेपर्यंत बघितलं. आता 19 मे रोजी हे चक्रीवादळ काय परिणाम करणार आहे, तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो 19 तारखेला हे जे चक्रीवादळ आहे हे ओमान देशाला धडकत आहे. आणि मित्रांनो, हे जे चक्रीवादळ आहे ज्यावेळेस पृथ्वीवरती येत असतं, पाण्यातून समुद्रातून येत असतं, तर त्यावेळेस याची तीव्रता जी आहे ती एकदम कमी होत असते. आता हे ओमानला धडकत आहे
म्हणजे याचा परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात याचा परिणाम होणार नाही. फक्त आपल्याला कोकण किनारपट्टीच्या काहीशा भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जाईल. गोवा, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि मुंबईच्या काहीशा भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.